नमस्कार. आज आपण एक वाळवणाची रेसिपी पाहणार आहोत. ही वाळवणाची रेसिपी उपवासाची आहे. अर्थातच त्यासाठी आपण साबुदाणा भिजत घातलेला होता. रात्रभर त्याला भिजवून घेतलं. 2 वाटी आपण साबुदाणा घेतला होता आणि 2 वाटीसाठी आपल्याला 8 वाट्या हे पाणी पाहिजे आहे. या ठिकाणी मी 10 वाट्या जे आहे तर ते पाणी गरम करून घेतलेलं आहे. आणि आता आपण 3 कच्चे बटाटे घेतलेले आहेत आणि ते जी लांब साईड असते बटाट्याची त्या साईडने या पद्धतीने आपल्याला बटाटा हा किसून घ्यायचा आहे. म्हणजे एका बाजूने सुरुवात करून शेवट घ्यायचा आहे, पुन्हा उचलून तो वर ठेवायचा आहे आणि पुन्हा तो किसून घ्यायचा आहे. या पद्धतीने त्याचा लांब लांब असा किस त्यामुळे पडतो. तर आपल्याला या ठिकाणी असा लांब असा आकाराचा किस हा पाहिजे आहे. आपण या ठिकाणी 3ही बटाटे किसून घेतलेले आहे आणि बटाटा काळा पडू नये म्हणून आपण तो पाण्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि हा जो बटाट्याचा किस आहे तो 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतला आहे. आणि इकडे आपली जी तयारी होते पापडाची तोपर्यंत आपण तो बटाट्याचा किस हा पाण्यातच ठेवणार आहोत. खूप कमी साहित्य या पापडासाठी लागतं आणि या ठिकाणी आपण जे 10 वाट्या पाणी घालून घेतलेलं होतं त्यातल्या 2 वाट्या मी कमी करून घेणार आहे. आणि आपल्याला जर आवश्यक वाटलं तर आपण ते पाणी यामध्ये पुन्हा वापरू शकतो. त्यामुळे आपण ते गरम करून घेतलेलं आहे. आणि आता रात्रभर भिजवलेला जो साबुदाणा होता तो सुरुवातीला मी मोकळा करून घेतला आणि आपण या उकळत्या पाण्यामध्ये याला घालून घेतलेला आहे. आणि आपला जो साबुदाणा आहे हा टाकल्यानंतर आपल्याला हे पाणी सतत हलवत राहायचं आहे, कारण साबुदाणा हा नाहीतर खाली चिकटू शकतो. आता आपण या ठिकाणी पाहू शकता की आपला साबुदाणा हा थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे आणि छानपैकी तो असा वर आलेला आहे. या ठिकाणी आपल्याला आता जे मसाले आपण घालणार आहोत ते या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. या ठिकाणी आपण मीठ घातलेलं आहे. 2.5 चमचे मीठ मी घातलेलं आहे. आणि खूप जास्त मीठ घालायचं नाही, कारण आपल्याला हे मिश्रण जरी जास्त वाटत असलं तरी वाळल्यानंतर ते कमी होणार आहे. आणि अगदी कमी असा मिरचीचे जे जाडसर असा मी चुरा करून घेतलेला आहे या ठिकाणी घालून घ्यायचा आहे. आणि थोडंसं जिरं मी अख्खंच यामध्ये घातलेलं आहे. तिखट हे भरपूर टाकायचं नाही, कारण तळल्यानंतर अगदी ते घशात लागतं. त्यामुळे आपल्याला अगदी जाडसर असा त्याचा मिरचीचा कूट करायचा आहे आणि तो त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जो बटाट्याचा किस केला आहे तो त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि छान त्याला शिजू द्यायचं आहे. घट्ट असं होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे. आणि अतिशय सोपी अशी हे पापडाची रेसिपी आहे आणि खायला अतिशय चविष्ट असे हे पापड लागतात. उपवास असो किंवा नसो, एरवीसुद्धा आपण हे पापड छान असे तळून खाऊ शकतो. या ठिकाणी आपल्याला आता हे घट्ट असं मिश्रण वाटत आहे. चमच्याच्या मागच्या साईडने आपण पाहिल्यानंतर आपलं असं लक्षात येईल की ते अगदी पटकन घसरत नाही. एक कोट त्याचा छान असा त्या चमच्यावर तयार झालेला आहे. म्हणजे आपलं जी पापडाचं जे पीठ आहे ते शिजलेलं आहे, संपूर्ण हे शिजलेलं आहे. त्यानंतर आपण उन्हामध्ये एक चादर टाकलेली आहे आणि त्यावर प्लॅस्टिकचा कागद हा घालून घेतलेला आहे. आणि एक एक पळी आपण टाकून छान अगदी थोडं पसरवायचं, अगदी बारीक करायचं नाही, नाहीतर आपले पापड हे तुटू शकतात. थोडं पातळ असल्यामुळे ते जास्त आपल्याला पसरवायचं नाही आहे. ते वाळल्यानंतर थोडं बारीक होतं. अशा पद्धतीने आपण संपूर्ण पापड हे घालून घेतलेले आहे. आणि अतिशय सोपे असे हे पापड आहेत आणि भरपूर हे प्रमाणात तयार होतात. दुपारी आपण हे पापड असं एका बाजूने वाळल्यानंतर पुन्हा उलटवून घेतलेलं आहे आणि ते संध्याकाळपर्यंत छान असे एवढे वाळलेले आहे. त्यानंतर आपण सुपात किंवा टोपलीमध्ये काढून ते दुसऱ्या दिवशी पण छान असे वाळवून घेतलेले आहे. अतिशय सुंदर रंगाचे आपले हे पापड तयार झालेले आहेत आणि ट्रान्सपरंट अगदी तयार झालेले. जास्त मेहनत याच्यामध्ये नाही आहे. फक्त आपल्याला प्रमाण माहीत असेल तर आपण अगदी सुरुवातीला पहिल्यांदाच जरी करत असलो तरीसुद्धा हे पापड आपले छान तयार होतील. अशी माझी ही साधी सोपी रेसिपी आपल्याला आवडली असेल तर आपण रेसिपीला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला
विसरू नका. त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर आपण आता हे पापड या ठिकाणी तळून घेत आहोत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अगदी तिप्पट चौपट आपला पापड हा फुगलेला आहे. आपण त्यामध्ये काहीच म्हणजे सोडा किंवा पापड खार वगैरे घातलेला नाही आहे. अर्थातच साबुदाणा असल्यामुळे तो पापड हा फुलणारच आहे. अतिशय छान असे पापड आपले तयार झालेले आहेत. तर मैत्रिणींनो, घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हे पापड तुम्ही केले आवडले की नाही तर ते कमेंट करून मला नक्की कळवा. आणि माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि छान फुललेला असा पापड आहे आणि तो अतिशय पटकन तुटतही आहे आणि अजिबात तो तेल झालेला नाही आहे. अशाच अजून वाळवण्याच्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.